जय जय गुरुंता, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही? आहात तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर आमच्याकडे ना सारखा पाऊस चालू आहे बघा. इकडे पाऊस असला चालू कंटिन्यू की ना एकदम असं वाटते अंगार घेऊन झोपूनच राहा घरामध्ये. आणि हे बघा माझी मम्मी आणि माझी दीदी झोपून आहे पलंगावरती इकडे. आणि हे पण ब्लॉगच बघत आहेत वाटते. काही पण बघतात ब्लॉगिंगमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे की माझ्या मम्मीने ना आज मठची भाजी केली आहे. तर आता मला लागलेली आहे भूक. तर आता मी मठ आणि भात आणि चपाती खातो मी. आता मला खूप भूक लागली. मम्मी आज भाजी कशाची बनवणार आहेस तू? मठ. मी रात्री मठ भिजवली होती, तर आज म्हटलं आज मठाचीच भाजी बनवावी, म्हणून मी आज मठाचीच भाजी बनवणार आहे. खूप दिवसानंतर करत आहे ना. तर मी मसाला पण पाट्यावर वाटून घेतला आज. मिक्सरने नाही काढला, पण ती पाट्यावरच्या मसाल्याची चव वेगळी लागते ना. मसाला साईडला ठेवलेला आहे. तिखट टाकतो होते तुला. आता हा मसाला झाला, तर मी याच्यामध्ये आता तिखट टाकते आणि मीठ टाकते, हळद, थोडी हळद टाकायची आणि गरम मसाला पण चवीसाठी, म्हणजे आणि भाजीची चव खूप छान लागते. तर मी आता याच्यामध्ये टाकणार आहे ही मठ. हा मसाला तयार झालेला आहे आपला. तर मी याला थोडं झाकून घेतो. तर रोज आहे ना चिकन आणि मटण खाऊ खूप कंटाळा येतो. तर त्याच्यामुळे आज मी म्हटलं की आज चांगली मस्त बडे एकदम मटण बनवा. आणि पाऊस पण चालू आहे, तर म्हटलं आज याचीच मजा घ्यावं मस्त. त्यासाठी मग मी आज मटण बनवलेली आहे. तर रोज रोज मटण चिकन खाऊ खूप कंटाळा येते. तर म्हटलं आज काहीतरी नवीन विशेष मटच बनवा म्हटलं, म्हणून मी रात्री मठ भिजू घातली आणि मी आता मस्त मसाल्याची मठ बनवली. तर ही झालेली माझी मठ तयार. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि हे तुम्हाला कशी वाटली तर मला काय असं फॉलो करा. फॉलो करा. म्हटलं किती दिवस झाले आपण मटणी केली होती घरी. अरे खूप दिवस झाले, 5-6 महिने झालेले आहे. म्हटलं काय चिकन मटन रोज रोज केल्यापेक्षा म्हटलं आज तरी मटच बनवा. मस्त पाऊस चालू आहे आणि मटकीची भाजीची मजा खूप मस्त येते आणि भातावर घेऊन जरी खाल्ली तर एकदमच मजा वाटते. म्हणून मी आज मटच बनवलेली आहे रश्श्याची. आणि मठ सोबत काय मग खायला? चपात्या आणि भात. दुसरं काय आपलं जेच रोजचं आहे ते खाणं. म्हटलं आज मटाचीच भाजी खावा. पाऊस येत आहे तर भजे कोणी केले मग जरा? त्या दिवशी बनवले होते आपण भाजी. आज पण करायची होती जरा. अरे एक दिवस मटकी खाऊन पाहिजे आधी, रोज रोज चटकाच पाहिजे. चटकेला आहे चटके. नाही आठवड्यातून माझी भाजी आता हा तुला आवडली तर खाजू. झालं का? मस्त बनली आपली मटकीची भाजी. आपली पूर्ण युट्यूब फॅमिलीला खाऊ घालणारच का? आणि आपणच खाऊ. नाही तू आपली बोलली ना. तर ही झाली आमची रश्श्याची भाजी मटची तयार. तर बघा तर भात आणि मठ झालेले आहे तयार आणि मी करतो आता जेवण. आणि माझी मम्मीने दिदी मेरा ब्लॉगिंगच बघतात कधी पण पाहिलं की पाऊस आला ना तर असं वेगळंच वाटते. तर चला आता जेवण करतो मी. तुम्ही पण मला बघा कसं जेवतो आणि तुम्ही पण जेवण करून घ्या. आणि आमच्याकडची ना लाईट गेलेली आहे. सरा बघा चार्जिंगवरचा लाईट लावलेला आहे मी. तो बघितला असेल तुम्ही पहिल्या ब्लॉगिंगमध्ये की माझ्या पप्पानी हा लाईट आणलेला होता. तर आता ठीक आहे. तर आता मी जेवण वगैरे घेतो आणि परत तुम्हाला भेटतो. तर मम्मीने केलेली आहे मठची भाजी आणि सोबत घेतला मी भात चपाती आणि सलाद घेतली आज लिंबू कांदा आणि पापड. तर भेटतो मी तुम्हाला जेवण करून. तुम्ही पण जेवण करून घ्या, मी पण जेवण करून घेतो. तर माझं झालं आहे जेवण करून आणि मी आलेलो आहे आता बाहेर. आणि आता मी बाहेर आलो ना तर बारीक बारीक पाऊस चालूच झालेला आहे परत. आणि म्हणजे पावसामध्ये जरा डोकं ओलं झालं होतं. तर सर्दी झाल्यासारखी वाटत आहे. नाक जाम झालेलं आहे, नाक पूर्ण बोलता पण येते बरोबर आता. आणि बघा इकडे आता जरा मला करमत आहे कारण की झाड ना चांगलं दिसत आहे मला. कारण की आता हिरवे पत्ते नव्हते ना तर मला असं वाटत आता वेगळं दिसत होतं झाड. आणि बघा आता ह्या झाडावरती पाणी कसं थांबलेलं आहे. तर आता मी आलो आहे जेवण वगैरे करून बाहेर. आणि आता मी चाललो आहे परत घरामध्ये कारण की बारीक बारीक पाऊस ना चालू झालेला आहे. आणि माझी मम्मी तर झोपली आहे, दीदी बघत आहे मोबाईल. मी पण थोडा आराम करतो आता. अंगावर घेतो मी आता. मी पण जरा झोपून घेतो म्हणजे एक झोप घेऊन घेतो मी आणि परत ब्लॉगला चालू करायला सुरुवात करतो. तर आता ना आम्ही ना झोपेतून उठलो आहो आणि एवढ्या जोरात पाऊस चालू आहे ना तर आवाजामुळे ना आम्ही सगळे उठून जागेत झालो डायरेक्ट. बघा आता किती जोराचा पाऊस चालू आहे आमच्या इकडे. आणि माझ्या मम्मीने माझी टी शर्टने इकडे ठेवली होती म्हणजे सुकासाठी ठेवली होती. पण हा जो प्लास्टिक आहे ना बघा पूर्ण फाटलेला आहे. बघा इकडे पण फाटला आहे, अजून खूप साऱ्या जागेवर फाटलेला आहे. तर पूर्ण पाणी आमच्या कपड्यावर गळत आहे. म्हणजे माझ्या सुकलेली टी शर्टना परत ओली झालेली आहे. आणि माझ्या आजोबांना एवढ्या पाण्यामध्ये बाहेरच बसतात. कितीही सांगितलं ना आजोबाला की घरात बसा पण तसं ऐकत नाही ते. आणि पाऊस बघा किती भारी दिसतो ते.
आणि सकाळी नाही गुलाबाचे फुल एवढे छान दिसत होते ना, पण आता पाण्याने पूर्ण खराब झालेले आहेत ते. बघा इकडे जिकडे तिकडे पण नजर जाणार ना तुमची, तिकडे ना पाऊसच दिसणार आहे तुम्हाला. एवढा पाऊस चालू आहे आणि हा बघा हा आमच्या घरामध्ये येऊन बसला आहे. पाऊस त्याच्यात म्हणजे पावसामध्ये ओला नाही झाला पाहिजे, तर त्याच्याच ना घरामध्ये येऊन बसला डायरेक्ट. हा बाहेर एवढं पाणी चालू आहे. आणि आमची आता बघा ब्लॉगिंग करता करताना म्हणजे तुम्हाला सांगत होतो बाहेरचं, आणि लाईट गेलेली आहे. मला फोन चार्जिंगला लावायचा होता आणि ब्लॉगिंग चालू केली परत, आणि चार्जिंग गेली आहे म्हणजे गेलेली आहे लाईट आता पूर्ण. काही ऑप्शनच नाही आहे, फक्त तो चार्जिंगवरचा लाईट आहे तो बरा आहे की तो चार्ज होतो आपोआप. आणि त्याला चार्जिंगला चार्जर म्हणजे त्याला केबल नाही लावा लागत ना काहीच, तो डायरेक्ट चार्जिंग होतो स्वतःच आणि स्वतःच चालू होतो ॲटोमॅटिक. तो इन वन आहे तो बघा. आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे ना, तर मम्मी करत आहे आता चहा छोटूसा आहे टपमध्ये. मी करते चहा. पाऊस असल्यावरती चहा प्यायची अलगच मजा असते, म्हणजे पाऊस जेव्हा चालू राहते ना तेव्हा वेगळीच मजा येते चहा प्यायची. पण लाईट गेलेली आहे ना, तर मी आता जास्त ब्लॉगिंग नाही करत, कारण की माझ्या मोबाईलमध्ये ना चार्जिंग आहे म्हणजे 50% चार्जिंग आहे. जर रात्रीची जर लाईट नाही झाली ना तर मला मोबाईलच बंद होऊन जाणार आहे, तर त्यामुळे ना मी जास्त ब्लॉगिंग करत नाही. आणि माझी विधी बघा मला अशी करून दाखवते. हे बघा या पाण्यामध्ये माझी दिदी दरवाजात उभी राहून केस विचारत आहे. बाहेर जा ना तिकडे साईडले. पावसाची माहिती सांग जरा. तर माझे पप्पा आता आलेले आहेत घरी, आणि माझे पप्पा बघा पूर्ण पाण्यामध्ये ओले झालेले आहेत. पाऊस खूप वाढलेला आहे ना आता, तर माझे पप्पा पूर्ण जास्तच ओले झालेले आहेत. तर अशा प्रकारे आमच्या इकडं ना ग्रामीणमध्ये ना एवढा पाऊस होतो कधी येतच नसते. तर आता एकदम एवढा वाढला ना पाऊस, तर आता लागतील आमच्याकडे चांगले काम करते, आणि शेतीचे कामं पण लागतील खूप सारे. म्हणजे आमच्याकडे निंदन आम्ही निंदन बोलतो त्याला, म्हणजे असा विळा असतो, एक विळा हातात घेऊन तसा होतो लागतो, त्याला आम्ही निंदन बोलतो आमच्या भाषेत. तसं तुमच्या इकडे काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा. जेव्हा शेतीचे कामे लागतात ना ते आम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये तुमच्याकडे काय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा आवाज नसेल येत कारण मी पाऊस एवढा जोरात चालू ना, आमच्या इकडे खूप जोरात पाऊस चालू आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. एक वेळेस पाऊस बघून जा किती वाढला आता. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.